श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 12 ऑगस्टला बुधवारी आलेली आहे दीप अमावस्या. या दीप अमावस्येलाच आषाढी अमावस्या, गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं. दीप अमावस्येला आपण आपल्या घरातील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ लखलखीत करत असतो आणि त्यानंतर या दिव्यांचं पूजन आपण या दिवशी करत असतो. आषाढी अमावस्येला दिव्यांचं पूजन करणं हे अत्यंत महत्त्वकारक मानलं गेलं आहे. आता श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि इथून पुढे व्रतवैकल्यांना सुरुवातही होत असते आणि श्रावण महिना सुरू झाल्यानंतर जी काही व्रतवैकल्ये येत असतात त्या सर्व व्रतवैकल्यांना, सणावारांना आपण देवपूजा करत असतो आणि ही पूजा करत असताना आपण दीपप्रज्वलन हे करतच असतो. कोणतीही पूजा करताना आपण दिवा लावल्याशिवाय ती पूजा सुरू करत नाही. प्रत्येक पूजेमध्ये दिव्यांचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करत असतो. दीप अमावस्येला आपण दिव्यांचे पूजन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार हा नष्ट होतो आणि आपले आयुष्य हे प्रकाशमान होतं. या दिव्यांच्या लख प्रकाशामुळे आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन आपले आयुष्य हे प्रकाशमान होते. म्हणजेच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, अंधकार दूर होऊन या दिव्यांच्या ज्योतीतून निघणाऱ्या प्रकाशामुळेच आपल्या जीवनातील नकारात्मकताही दूर होते. सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकताही येत असते. दिव्याला ज्ञानाचं आणि तेजाचं प्रतीक मानलं जातं. तसंच दिव्याला सुखसमृद्धीकारक सुद्धा म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच या दीप अमावस्येला आपण प्रत्येकाने दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्यांची पूजा ही अवश्य करायची आहे. त्याचप्रमाणे दीप अमावस्येला आपण 11 दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. ज्या घरातील स्त्री दीप अमावस्येला 11 दिव्यांचा हा प्रभावी उपाय करेल तर त्या घरातील 7ही पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. त्या घरातील सर्व अंधकार हा नष्ट होईल. तसंच सगळी निगेटिव्ह एनर्जी ही सुद्धा त्या घरातून निघून जाईल. या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणेच त्या घरातील व्यक्तींचे आयुष्य हे सुद्धा प्रकाशमान होईल आणि देवी लक्ष्मीचं आगमन त्या घरामध्ये होईल आणि त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे त्या घराची भरभरून प्रगती होईल. अशा घरात माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहील आणि 7ही पिढ्यांचं दारिद्र्य या घरातून नष्ट होईल. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे की दीप अमावस्येला बुधवारी आपल्याला 11 दिव्यांचा हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे, आपल्या घरामध्ये हे 11 दिवे आपल्याला कसे आणि कुठे लावायचे आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि दीप अमावस्येला तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये हा 11 दिव्यांचा उपाय अवश्य करा. दीप अमावस्येला असे 11 दिवे आपण आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही कधीही मागे फिरत नाही. तसंच देवही आपल्यावर प्रसन्न होतात आणि अशा घरातलं दारिद्र्यसुद्धा यामुळे नष्ट होतं आणि म्हणूनच दीप अमावस्येला 11 दिव्यांचा हा गुप्त उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही आता आपण जाणून घेऊया. हा उपाय केल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे तर नष्ट होईलच आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत पैशांची भरभराट आणि सुखशांती ही कायम टिकून राहील. दीप अमावस्येला लावलेले दिवे हे केवळ आपल्या घरातील आणि जीवनातील अंधार हा दूर करत नाहीत तर आपल्या घरातील दारिद्र्य, संकट आणि नकारात्मकता आणि तसंच नकारात्मक वाईट शक्ती हे देखील ते नष्ट करत असतात. तर हेच 11 दिवे आपल्याला या दीप अमावस्येला कसे लावायचे आहेत, कुठे लावायचे आहेत हेच आपण आता पाहणार आहोत आणि हे फार कमी लोकांना माहीत आहे. दीप अमावस्येला आपल्या घरामध्ये हे 11 दिवे लावण्यामागे काय रहस्य आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही. तर हे सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओतील 11 दिव्यांची माहिती तुम्ही जर पूर्णपणे ऐकलीत आणि समजून घेतलीत आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा जर हे असे 11 दिवे तुमच्या घरामध्ये दीप अमावस्येला लावले तर यामुळे तुमचं जीवन हे बदलून जाईल. दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे तर दीप अमावस्येलाच वातपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. दीप अमावस्येचा हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली असा आहे. अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश. या दिवशी दीपपूजन करून हे दिवे प्रज्वलित करून आपण प्रकाशाचा उत्सव हा साजरा करत असतो. वाईट शक्ती, भूतबाधा, दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणजेच दीप अमावस्या होय. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा हा घरातील प्रत्येक संकट दूर करत असतो आणि म्हणूनच
या दीप अमावस्येला असे हे 11 दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये अवश्य लावायचेच आहेत. तर हेच दिवे आपल्याला अमावस्येला आपल्या घरामध्ये कुठे लावायचे आहे, तर यामधला सर्वात पहिला दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. आणि हे सर्वही 11 दिवे आपल्याला संध्याकाळी दीप अमावस्येला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसच आपल्या घरामध्ये लावायचे आहेत. यातला पहिला दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. आणि देवघरामध्ये दिवा लावताना तो आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच लावायचा आहे. प्रथम देवाला हा दिवा आपल्याला अर्पण करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये असा हा तुपाचा दिवा आपण दीप अमावस्येला लावल्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घरावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये शांतता, समाधान, सुख, समृद्धी आणि तसंच सकारात्मक ऊर्जाही वाढते. तसंच यापुढचा दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ लावायचा आहे. उंबरठ्याजवळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याजवळ हा दिवा लावल्यामुळे आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण होत असतं. आपल्या उंबरठ्यावर दिवा म्हणजेच संरक्षणाचं कवचच होय. असा हा दिवा दीप अमावस्येला आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्तीही प्रवेश करू शकत नाही आणि दारिद्र्यही आपल्या घराबाहेरच राहतं. आणि म्हणूनच असा हा दुसरा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ अवश्य लावायचा आहे. आणि यापुढचा तिसरा दिवा हा आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे. तुळस हे देवी लक्ष्मी मातेचेच प्रतीक आहे. तुळशीच्या रोपाला आपण साक्षात देवी लक्ष्मी माता मानून तिची पूजा करत असतो आणि म्हणून तिच्या मुळाशी दिवा लावल्यामुळे आपली पापही नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबामध्ये आरोग्य आणि आनंद नांदतो. म्हणून असा हा तिसरा दिवा आपल्याला दीप अमावस्येला तुळशीपाशी अवश्य लावायचा आहे. तसंच या 11 दिव्यांमधील 4 दिवे हे आपल्याला आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये लावायचे आहेत. आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जा केंद्र हे असतं आणि आपल्या घराच्या 4ही दिशांच्या कोपऱ्यांमध्ये दिवा लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते त्या कोपऱ्यांमधील आणि वास्तुदोषासुद्धा दूर होतो. आणि म्हणूनच असे हे 4 दिवे आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला दीप अमावस्येला लावायचे आहेत. आणि यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये, आपल्या किचनमध्ये. आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास आणि तसंच लक्ष्मी मातेचा सुद्धा वास असतो. अन्न हे लक्ष्मीचंच रूप आहे. स्वयंपाकघरामध्ये दिवा लावल्यामुळे अन्नदात्री लक्ष्मीची कृपा आणि तसंच अन्नपूर्णा मातेची कृपा ही आपल्यावर होते. अन्नामध्ये शुद्धता, प्रेम आणि आपुलकी आणि माधुर्य हे येत असतं. आणि असा हा स्वयंपाकघरामध्ये दिवा लावल्यामुळे अन्नपूर्णा मातेचा आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहतो. आणि म्हणून असा हा एक दिवा आपल्याला दीप अमावस्येला आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जरूर लावायचा आहे. आणि यापुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या पायऱ्यांजवळ. तुमच्या घराला ज्या काही स्टेअर्स असतील, ज्या काही पायऱ्या असतील, तर त्या पायऱ्यांजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपल्या पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे आपल्या घराची वाट प्रकाशमान ठेवणं होय. यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव हा पडत असतो आणि तसंच यामुळे आपली वास्तुशुद्धीसुद्धा होत असते. आणि म्हणूनच तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या असतील किंवा नसतील तरीसुद्धा असा हा एक दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या थोडंसं पुढे अवश्य लावा. जिथून तुमच्या घरामध्ये मेन एंट्री होत असेल, तुम्ही जिथून ये जा करत असाल त्या मेन गेटाजवळ, तिथे मेन एंट्रीजवळ तुम्ही असा हा दिवा अवश्य लावा. त्याचप्रमाणे पुढचा दिवा लावायचा आहे तो म्हणजे पाण्याजवळ, म्हणजेच आपण जिथे आपल्या पिण्याचं पाणी भरून ठेवतो तर तिथे असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे. जलतत्व शुद्ध होण्यासाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ लावायचा आहे. पिण्याचं पाणी म्हणजेच आपलं आयुष्य होय आणि पिण्याच्या पाण्याजवळ असा हा दिवा लावल्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह हा सुरू होतो. यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या मध्यभागी, म्हणजेच हा दिवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावायचा आहे. आपल्या घराचं मध्यभागीचं स्थान हे आपल्या घराचं हृदय असतं आणि म्हणूनच आपल्या घराच्या मध्यभागी हॉलमध्ये असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या संपूर्ण घरभर ऊर्जा पसरते आणि आपल्या घरातील भांडणं, वादविवाद कमी होतात. म्हणून आपल्या घराच्या मध्यभागी एक दिवा हा तुम्ही दीप अमावस्येला अवश्य लावा. त्याचप्रमाणे पुढचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या गच्चीमध्ये, आपल्या गच्चीवर. आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर मग तुम्ही असा हा दिवा तुमच्या टेरेसवर लावायचा आहे. आपल्या घराबाहेरील अंधकार हा हद्दपार करण्यासाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा गच्चीवर किंवा टेरेसवर लावायचा आहे. यामुळे बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आपल्या घरामध्ये प्रवेश हा करता येत नाही. त्यानंतरचा पुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या झाडांच्या बुंद्याशी. झाडे देखील देवस्वरूप असतात. झाडाजवळ दिवा लावल्यामुळे ऋणानुबंध हे
दृढ होतात, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये असलेल्या झाडांच्या बुंद्याशी तुम्हाला असा एक दिवा दीप अमावस्येला लावायचा आहे. या सर्व दिव्यांमध्ये स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आपण आपल्या स्वतःच्या हाताने तयार केलेला दिवा हा भावनेचा शक्ती समावेश असतो आणि हा दिवा आपल्या घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो. गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो. हे दिवे आपल्याला लावताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये दिवे लावताना आपले हात पाय आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच हे दिवे आपल्याला लावायचे आहेत. दिवे लावताना ते नेहमी आपल्या उजव्या हातानेच आपल्याला लावायचे आहेत आणि दिवा लावताना ओम लक्ष्मी देवै नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. या दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. प्रत्येक दिव्याला आपल्याला ओवाळायचं आहे. प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी 1-2 मिनिटं ध्यान करायचं आहे. कधीच चपला घालून हा दिवा तुम्ही लावू नका आणि महिलांनी हे दिवे लावताना शक्यतो साडीत किंवा पारंपरिक पोशाखातच हे दिवे लावायचे आहेत. दीप अमावस्येच्या रात्री 11 दिवे लावल्यानंतर एक खास दिवा हा आपल्याला अशा खास ठिकाणी लावायचा आहे की यामुळे आपल्या कुंडलीत धनयोग हा निर्माण होईल. तर असा हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे. एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलाचा आणि त्यामध्ये 7 लवंगा घालून असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि असा हा दिवा लावताना आपल्याला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा अतिशय शक्तिशाली असा उपाय आहे. यामुळे आपल्या घरामध्ये अचानक पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्या नशिबाची साथ, आपल्या भाग्याची साथही आपल्याला मिळते. कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होते. तर असा हा 11 दिव्यांचा उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते तर हे दिवे केवळ बाह्य अंधकार दूर करत नाहीत तर आध्यात्मिक अंधकारही दूर करतात. स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना सुद्धा यामुळे मुक्ती मिळते. तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी प्रगतीचा मार्ग हा मोकळा होतो आणि म्हणूनच असं म्हणतात, जी स्त्री असे 11 दिवे दीप अमावस्येला आपल्या घरी लावते तर तिच्या 7ही पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होते. दीप अमावस्येला असे हे दिवे लावल्यामुळे आपल्या घरात कोणते बदल होतात तर आपल्या घरातील भांडणं थांबतात, पैशांचा साठा वाढतो, आपल्याला संततीचं सुख लाभतं, आजारपण कमी होतं आणि घरामध्ये देवता स्थिर होतात. दुर्भाग्य बदलून सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं, भाग्य आपलं तयार होतं, आपलं मन प्रसन्न राहतं, व्यवसायामध्ये यश मिळतं, नातेसंबंधात सुधारणा घडून येते, आपले नातेसंबंध सुधारतात, आत्मिक शांती आपल्याला मिळते आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये 11 दिव्यांचा हा उपाय दीप अमावस्येला झालाच पाहिजे. तुम्ही जर हा उपाय केला तर यामुळे तुमचं घर हे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल. पैसा, सुख, समाधान, प्रगती, यश हे सगळं काही तुमच्या चरणाशी येईल आणि म्हणूनच या दीप अमावस्येला तुम्हीसुद्धा 11 दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.